हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत। छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत आपण। हे बघा, छान भाजून घेऊया। हे बघा, झालेले आहेत आपले शेंगदाणे भाजून। आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थोडा वेळ थंड व्हायला ठेवूया। थंड झाले की मग त्याचे साल्ट काढून घेऊया आपण। हे बघा, छान थंड झाले की मस्त साल्ट निघतात त्याचे। हे बघा, साल्ट आपले काढून झालेले आहेत। आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। मी याच्या आधी पण कूट काढून घेतला होता, त्याच्यामुळे भांडं काही धुतलेलं नाही, तसंच घेतलेले। तर आता आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत। बारीक असं करायचं म्हणजे छोट्या मुलांना पण खायला इझिली जातं। हे बघा, बारीक असं कूट काढून घेणार आहे मी। हे बघा, अशा प्रकारे तुम्ही जाडसर पण काढू शकता तुमच्या आवडीनुसार। तर इथे मी गूळ घेतला आहे चिरून। आता याला आपण परत मिक्सरमधून काढून घेणार आहोत, म्हणजे ते सर्व एकजीव होईल। तर चला, आता हे झालेलं आहे आपलं मिश्रण, आपण काढून घेतलेलं आहे एका ताटामध्ये। आणि पूर्ण आपण आता हाताने एकजीव करून घेतले आहे। आता याचे लाडू वळायला घेऊया आपण। हे बघा, इझिली वळतात। हे बघा, किती सुंदर असे लाडू आपले वळून झालेले आहेत बघा। हे लहान मुलांना पण खायला सोपे जातात, ज्यांना दात नाहीत त्यांना पण। तर बघा, शेंगदाण्याचे लाडू खाल्लेले खूप चांगले असतात, रक्त हे आपलं वाढतं त्यामुळे। आणि थंडीमध्ये त्या खायलाच पाहिजे, एरवी पण खायला पाहिजे, चांगलेच असतात ते। गूळ शेंगदाणे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात। तर आपण एका बंद डब्यामध्ये ठेवून घेऊया सर्व लाडू। बघा, झालेले आहेत आपले शेंगदाण्याचे लाडू। सोपी रेसिपी आहे, सगळ्यांनाच येते म्हणा, पण मी एक शेअर केली। झाले आहेत आपले शेंगदाण्याचे लाडू रेडी। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, नक्की ट्राय करा।